विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट 2 डेज आपली जी व्हिजन बॅच आहे ना, शेवटचे 2च दिवस आहेत, की ज्यात आपण डिस्काउंट ऑफर करतोय बरं का. त्यामुळे बॅच लवकर घ्या. पण थांबा, या काही गेल्या 15 दिवसात जे काही अनुभव आलेत ना, ते तुमच्याशी मला शेअर करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, व्हिजन बॅच. मी आतापर्यंत जेवढ्या बॅचेस लॉन्च केलेत ना, खूप चांगला रिस्पॉन्स मला या बॅचला मिळालेला आहे. खूप चांगला. खूप पालकांशी माझं बोलणं पण झालेलं आहे. मी तुम्हाला सांगू का, की काही पालकांशी बोलताना मला असं जाणवलं, की सर आता सांगू का तुम्हाला, मी ॲज अ पालक म्हणून विचार करतो. चला ठीक आहे, मी या फील्डमध्ये आहे म्हणून जाऊ दे हो. माझ्या बाबतीत काय झालं होतं, काय ते 11वीतला तणाव होता फर्स्ट सेमेस्टर नंतरचा, की आपल्याला जमत नाही याची जाणीव झाली होती. पण सपोर्ट पण नव्हता. आणि त्यावेळेस कुठं हो Google, YouTube काय होतं का? काही नव्हतं. रेफरन्स बुक तर मिळणार कुठून आपल्याला? पण मिळाले तर त्यातलं कळालं तर पाहिजे ना. बरं आम्हाला आमचं बेसिक कच्चं राहिलंय. शून्यातून पुन्हा कोण शिकवेल का? कोणी नाहीये. मग काय 11वीत वाताहत झाले होते. 12वीत तेच झालं परत आणखीन. पण तुमच्या बाबतीत असं होणार नाहीये आणि हे सांगू का? काही पालक तर असे आहेत. व्हिजनमध्येच नाही. माझ्या क्रॅश कोर्समध्ये पण भरपूर पालक असे आहेत, पण त्या पालकांमध्ये प्रमाण कोणाचं जास्त आहे? आई, म्हणजे लेडीज म्हणूया आपण, आई म्हणूया आपण. वेळ आहे आणि आई सुद्धा मुलाबरोबर, मुलीबरोबर अभ्यास करते. मी तुम्हाला सांगू का, तेव्हा त्यांच्याकडून मला ऐकायला मिळालं, की "सर आमच्या वेळेस असं जर मिळालं असतं, तर किती बरं झालं असतं." रिझन 0 पासून सुरुवात. तुमचा अगोदर तुम्हाला काही येत नाही, असं मी अझ्युम करतोय. मी तुम्हाला सांगू का? लिमिट, कंटिन्यूटी, डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन. ही एवढ्या मोठ्या टॉपिकची नावं घेतली ना, इंजिनिअरिंगला जावा. गॅमा फंक्शन, बीटा फंक्शन, त्याच्यानंतर तो पार्शियल डिफरन्शिएशन आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. त्याच्यानंतर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन अरे जेवढं घेईल तेवढं कमीच आहे. या सगळ्यांचा बेस आहे ना, सोमवारपासून मी शिकवणार आहे. काय? ट्रिग्नोमेट्री. 2 आठवडे, 6 लेक्चर्स. मग 6 लेक्चर्स मी तुम्हाला सांगू का? 6 लेक्चर्स नाही, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लेक्चर्स होणार आहेत. जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत ट्रिग्नोमेट्री टॉपिक सुरू राहणार. 3 आठवडे लागू देत. लागू देत! टॉपिकची नावं सांगितलेली ऐकली का तुम्ही? तुम्ही 12वीतल्या तुमच्या मित्रांना विचारा, की ट्रिग्नोमेट्रीचा बेस का नसल्यामुळं हे सगळे टॉपिक नुकसानीत जात आहेत. मी आहे ना, शून्यातून शिकवणार आहे. अ, ह्या 2 दिवसात ना तुम्हाला ऑफर आहे. नंतर काही ॲडमिशन्स बंद होणार नाहीयेत. पण तुम्ही 1 डिसेंबरला घ्यायला गेलात तर 4,500 भरावे लागणार आहेत. ₹1,500 जास्त लक्षात घ्या. ओके. सगळ्यात महत्त्वाचं, हा माझा नंबर आहे नोट डाउन करून ठेवा. ओके. मेन पॉइंट काय? मी सांगतो पालकांना मी किती वेळा सांगितलं तरी पालकांच्या ते लक्षात येतच नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. सांगतो. पहिली गोष्ट प्ले स्टोअर. ओके. मग तुम्ही प्ले स्टोअर वरून जाऊन तुम्ही पहिल्यांदा सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. बघा सांगावं लागतं. ज्याला माहिती आहे त्याने ऐका. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यात स्टोअर ऑप्शन दिसेल. स्टोअर ऑप्शनमध्ये तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या बॅचेस दिसतील. त्याच्यामध्ये व्हिजन बॅच दिसेल. व्हिजन बॅचला क्लिक करा. फ्री कंटेंट आहे तो बघा आणि फ्री कंटेंट नंतर तिथं तुम्हाला बाय नाऊ नावाचा ऑप्शन दिसेल. मी तुम्हाला सांगू का? याला क्लिक करा. कदाचित बाय नाऊचा ऑप्शन पुन्हा येईल. डबल क्लिक करा. काही इश्यू नाहीये. बाय नाऊला क्लिक केल्यानंतर वेगळ्या-वेगळ्या पेमेंट ऑप्शन दिसतील. स्टार्टलाच Google Pay, PhonePe असे काही-काही वेगळे ऑप्शन्स आहेत बरं का लक्षात घ्या आणि यू-पी-आय आयडी असा एक ऑप्शन आहे. त्याला क्लिक केलं, की मुलाच्याच फोनमध्ये सगळं हे करायचं आहे. मेन प्रश्न, की मुलांकडे Google Pay, PhonePe नाहीये, पेमेंट करायचं कसं? बऱ्याच पालकांचं म्हणणं आहे, "हो सर पाठवा की तुमचा स्कॅनर, लगेच तुम्हाला पेमेंट करून टाकतो." पण ते कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे तुमचं माझ्या आता दिवसभरात हजारो लोकांनी मला पेमेंट केलं. तर मला परत ते पेमेंट बघून पुन्हा तुम्हाला कोर्स अवघड प्रोसेस आहे. उलटं ही प्रोसेस सगळ्यात बेस्ट आहे, की तुम्ही तिथे मुलाच्या फोनवर त्या ऑप्शनला क्लिक करा. Google Payला म्हणूया आपण. ओके. तिथं तुमचा नंबर एंटर करा. पप्पा, मम्मी किंवा मोठा भाऊ फी भरणार असेल, त्यांचा नंबर एंटर करा. नुसतं क्लिक करा. 10-20 सेकंद थांबा. लगेच पटकन ज्याचा नंबर तुम्ही एंटर केला ना, त्याला पेमेंट रिक्वेस्ट जाते. ओके. आणि तिथून त्यांनी एक्सेप्ट केली. तिथून त्यांनी ती एक्सेप्ट केली ना, की त्यांना कोर्स लगेच मिळतोय. सध्या कोर्सवर सगळं फ्री कंटेंट आहे. फ्री. पण थोड्या वेळाने काही दिवसांनी त्याला मी लॉक करणार आहे. तेव्हा तुम्हाला कोर्स घ्यायचा आहे. तर कोर्स घ्यायचाच आहे आम्हाला. घ्यावा लागणारच आहे. कधी माहिती का? तुम्हाला जरा देखील मनात थोडी कॉन्फिडन्स डाउन झाला असेल ना, तर तो कोर्स घेणं गरजेचं आहे. मला खूप आनंद होतोय. खूप आनंद या गोष्टीचा होतोय,
की मी हजारो मुलांना हेल्प करतोय जे तणावात आहेत. त्यांचा तणाव दूर करण्याचं मी काम करतोय. पण माझी एक तीव्र इच्छा आहे. मुलांनी ही गोष्ट समजून घ्यावी, की तुमचे पालक 3,000 भरतायत ना, हे कमवायला पण ना खूप कष्ट घ्यावे लागतात. तुमची खरोखर अभ्यास करायची तयारी असेल तर कोर्स घ्या. पण या कोर्समध्ये फक्त 11th स्टँडर्ड नाहीये. मी 12thचे सगळे टॉपिक घेणार आहे. बरं 11वीचे सगळे नाही. तर सी-ई-टीला तेवढं घेणार आहे बरं का मी. हेही समजून घ्या बरं का. 11वीचा 100% पोर्शन नाहीये. सी-ई-टीला जे 24-25 टॉपिक आहेत ना, ते आम्ही कव्हर करणार आहोत. पण 12वीला सगळंच आहे ना सी-ई-टीला. ते सगळे टॉपिक आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे इथं घेणार आहोतच. याची जाण ठेवा. अभ्यास करायची तयारी असेल, तर कोर्स घ्या. मी पहिली रिक्वेस्ट करतोय बरं का. काय होतं माहिती का लक्षात घ्या, की समजून घेण्याचाच प्रयत्न करा व्यवस्थित. माझ्या मनातलं मी बोललोय तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचंय तुम्हाला ते. आता काय होतं बघा, की आमच्याकडं iPhone आहे. मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्या वेब क्लास प्लस या वेबसाईटवर जावा. classplus.com काय असेल ती वेबसाईट तुम्हाला क्लास प्लस टाइप करा Googleला तुम्हाला माहिती आहे सगळं मिळतंच तिथं. तिथं तुम्ही आपला IRKWR हा ऑर्गनायझेशन कोड एंटर करा. मग iOSमध्ये iPhoneमध्ये पण तुम्ही हे बघू शकताय. ओके. पीसी वरती सुद्धा हा कोड अप्लाय केला तर पीसी वरती, लॅपटॉप वरती सुद्धा बघू शकताय. काही प्रॉब्लेम नाहीये आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रातले जेवढे यूट्यूबर जे कोर्स लॉन्च करतायत ना, त्यातले 99% लोकं क्लास प्लसच ॲप यूज करतात. हेच आमचं ॲप यूज करतात. ऑर्गनायझेशन कोड फक्त वेगळा असतो. बाकी सगळं पेमेंट वगैरे सगळी प्रोसेस सेम आहे. मग याचा अर्थ मेन कंप्लेंट मुलांची डाटा जास्त लागतोय. लागणार आहे. पण तुम्हाला दिवसाला जेवढे जीबी मिळतात ना, सफिशियंट आहे. तुम्ही बाकीच्या गोष्टी बंद करा आणि इकडे लक्ष द्या. आलं का लक्षात मी काय सांगतो? इकडे लक्ष द्या म्हणजे क्लास प्लसच्या आपल्या व्हिडिओसाठी तो डाटा खर्च करा. वायफाय असेल किंवा अनलिमिटेड 5G असेल तर काही इश्यूज नाहीये. डाउनलोडिंगचा ऑप्शन असतो. तुम्ही कोर्स पर्चेस केल्यानंतर तुम्हाला तो दिसतो बरं का डाउनलोडिंगचा ऑप्शन. व्हिडिओ डाउनलोड करा वायफायमध्ये. पुन्हा तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा ते बघू शकताय. खूप ॲप दर तुम्हाला सांगतो आणखीन मला बोलायचंय बरं का, रेटिंगबद्दल बरं का. आपलं ॲपचं रेटिंग काहीतरी 4.0 का 4.1 आहे बरं का. बरेच दिवस मी पण नाही बघितलं. पण इनिशियली 5 वर्षापूर्वी ना 4-5 वर्षापूर्वी ॲप्लिकेशनचे प्रॉब्लेम होते बरं का. म्हणजे ते 10 सेकंद पुढं-मागं, फॉरवर्ड वगैरे काहीच करता येत नव्हतं. त्यामुळे जे काही निगेटिव्ह कमेंट किंवा रिव्ह्यूज आहेत ते त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या रिव्ह्यूजमध्ये. पण मेन पॉइंट काय 5वं वर्ष आहे. तुमची बॅच म्हणजे टोटल 26 म्हणजे ते 6वं वर्ष होणार आहे. जबरदस्त रिझल्ट आहे. दरवर्षी चांगला रिझल्ट आहे. जवळ-जवळ 15,000 च्या आसपास मुलांनी आपले कोर्स घेतलेत आत्तापर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचं रिझल्ट आहे. ओके, रिझल्ट आहे. दरवर्षी मी माझ्यामध्ये सुद्धा चेंजेस करतोय. ही व्हिजन बॅच म्हणजे वेगळीच कन्सेप्ट मला कळालेली आहे, की काय की 12वीत तुम्ही कोर्स लॉन्च करताय आणि 11-12 दोन्ही घ्यावं लागतंय. 11वीच्या मुलांचं 11वीतच फिनिश केलं तर काय प्रॉब्लेम आहे? इतरांपेक्षा खूप पुढे आपण राहणार आहे. काही डाउट असतील तर ह्याच्यावर विचारा. पण मी तुम्हाला सांगू का? ट्राय करा या गोष्टीसाठी. हे करा प्रोसेस लक्षात घ्या आणि काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. पण फोन एवढे येतायत ना, प्रत्येक फोन कॉल रिसीव्ह होत नाही. आता हे व्हिडिओ करतोय मी, फोन येतोय, उचलता येत नाही. बरं जाऊ दे, क्रॅश कोर्सचे व्हिडिओ तर अर्ध्या-अर्ध्या, पाऊण-पाऊण, 1-1 तासाचे आहेत. मग त्यावेळेस किती फोन आलेले असतात. बरं व्हिडिओ थांबल्यानंतर दुसरा पण व्हिडिओ करायचा आहे किंवा बाहेर कोणतरी पालक येऊन भेटायला बसलेत किंवा मुलांचे डाउट्स क्लिअर करायचे आहेत. मग अशा वेळेस कॉल रिसीव्ह होत नाहीत हे समजून घ्या. WhatsAppला मेसेज करा. बघेन मी नक्की रिप्लाय करेन. ऑल द बेस्ट.